26 पैकी 1-2 जागा खाली काय होऊ शकेल म्हणतात लोक. 1-2 जागा इकडे तिकडे येऊ शकतात. ते काय खालच्या लेवलला समजा होईल. पण एवढे 17 कोटी रुपये वाटून प्रश्न तुम्ही 4000 मतं विरोधकांना सांगितली. तुमचा एक्झिट पोल काय सांगतोय? 26 पैकी 26+1 काय होईल? 26 पैकी 1-2 जागा खाली काय होऊ शकेल म्हणतात लोक. 1-2 जागा इकडे तिकडे येऊ शकतात. ते काय खालच्या लेवलला समजा होईल बी. पण एवढे 17 कोटी रुपये वाटून म्हणजे काय वार्डामध्ये तर 10,000चा दर आहे, काय वार्डामध्ये 7,000चा दर आहे, आणि काय वार्डामध्ये 2चा आहे, कोणाचा मग 5चा आहे. प्रमुख कार्यकर्त्याला 2-2 लाख आहेत, 3-3 लाख आहेत, कोणाला 5 लाख पण आहेत. असे मिळून त्यांनी एक 20-25 कोटी रुपयाचा चुराडा केला. पण 25 कोटीमध्ये त्यानं मतं पडलेत 4,000. EVMनं अजून डबल केली 8,000. संपलं. एवढ्या पैशाचा चुराडा करून ते 8,000पर्यंत जर EVM रन केलं तर तेवढं होऊ शकतं. ह्याच्या पलीकडं फार मोठं काही विषय होऊ शकत नाही. बुलेटच्या पैसा लागलेत. आता त्यांनी माझ्याशी लावल्या पाहिजेत आणि 100 बुलेटची लावली पाहिजे. मी इथं 100 बुलेट एवढी माझी ऐपत आहे. तुम्ही जो अकलूज नगर परिषदेचा जो निकाल धरलेला आहे, आता तुम्ही बोलला, याच्या उलट जर चुकीचा निकाल लागला तर पुढं काय? नाही, असा निकाल लागू शकत नाही. मी काय आज राजकारणामध्ये काम करत नाही. मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये काम करतोय. मला तिथली मानसिकता लोकांची माहिती आहे. जरी यांनी पैसे खर्च केले असले एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने कमी जास्त पैसे समजा लिमिटेड खर्च झाले असतील तरीसुद्धा शेवटी माणूस हा आपल्याला रिॲलिटी बघतो. किती लोक आहेत अशी की गंजाडी, दारुडी, मटकवाली, गुटखावाली जी समाज व्यवस्थेनं टाकून दिलेली आहेत, ह्याची संख्या किंवा ज्याला समाज मनामध्ये स्थान नाही अशा लोकांचा ते एक घर आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजे अशा सगळ्या लोकांचं एक घर आहे की ज्यांना कुठं सन्मान नव्हता, ज्यांना कुत्रं विचारत नव्हतं बाजारामध्ये. असं ही अवस्था झालेली होती आणि त्यामुळं तिथं त्यांच्यासाठी एक ठिकाण झालेलं आहे, एक ही झालेलं आहे. ह्याच्या पलीकडं ह्या अकलूजमध्ये काय घडणार नाही. आणि मी इतक्या वर्षाच्या राजकीय अनुभवातून हे सांगतो.